ज्यांनी आणखी एक विषय माझ्याकडे आहे, पण अजित दादा बोलू का नको? कारण तेव्हा त्याच्या दादा साक्षीदार आहेत. आपण होतो तिकडे हयात हॉटेलमध्ये. हयात हॉटेलमध्ये आपण होतो ना, तुम्ही, मी आणि तटकरे आणि बरोबर ना. तर एवढ्या हयातीमध्ये, उभ्या हयातीमध्ये ज्या माणसाने एवढं कुणीच काढलं नसेल तेवढं त्या माणसाने आमच्या समोर काढलं. पूर्ण एवढी बदनामी, म्हणजे एवढ्या खालच्या भाषेमध्ये तिथे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मोकळेपणाने बोलेन. पण मी सांगतो, अशी परिस्थिती कुणावर येऊ नये. आम्हाला अनेक दूषणं दिली, सगळं दिलं, परंतु आम्ही शांत राहिलो. महिलांच्या बाबतीमध्ये देखील काही लोक म्हणाले महिलांचा अपमान करतात. तेव्हा गुवाहाटीला आणि आम्ही बाहेर होतो तेव्हा आमच्या महिला भगिनींचा कसा अपमान केला, काय कुठल्या भाषेमध्ये कोण बोललं? हे काय, आम्ही महिलांचा आदर करणारे लोक आहोत, आम्ही त्यांचा सन्मान करणारे लोक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, महिलांचा सन्मान करणारी भूमी आहे. परंतु तुम्ही आता त्या उदाहरणात मी गेलो तर तोंड लपून पळण्याची बारी येईल. आणि म्हणून काही काही सगळ्या गोष्टी हा आमच्या संपर्कात आहे, तो आमच्या संपर्कात आहे, आमका. अरे जर हे सगळे संपर्कात ठेवले असते तर ही वेळ आली असती का? आली असती का? प्रेम पाहिजे असतं आम्हाला. हे मुख्यमंत्री पद वगैरे महत्वाचं नाही, प्रेमाचे 2 शब्द महत्वाचे असतात. आणि म्हणून आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे काम करणारे लोक आहोत. त्या दिवशी इर्शाळवाडेमध्ये घटना झाली, मी तिकडे गेलो, अजितदादा इकडे आपल्या वॉर रूममध्ये होते, कंट्रोल रूममध्ये, देवेंद्रजी इकडे सभागृहात होते. आम्ही एक दुसऱ्याशी संपर्कात होतो. आणि तिथे गेल्यानंतर यंत्रणा वाढते, ताबडतोब सगळ्यांना मदत मिळते. आपले NDRF SDR जी कोणी टीम असते त्याचा मॉरल सपोर्ट त्याला मिळतो. तेवढी हिंमत पण लागते डोंगर चढायला. आणि काही लोक येतात जायचं म्हणून, ठीक आहे, नाना चढून आले वरती, नानाच्या बद्दल नाही बोलत मी, नाना वरपर्यंत गेले ते म्हणाले, मध्ये पण गेले ते मध्ये. आणि म्हणून काही लोक आले गेले, मग थोडी टीका केली आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेले, पर्यटन करून आले. ठीक आहे, जाऊ दे, त्याला त्याच्यावर टीका करायची नाही. मी मागे म्हटलं होतं की जे आमच्यावर टीका करतात हिऱ्यापोटी गारगोटी असं म्हटलं होतं मी. टीका करताना देखील सांभाळून करा. कोल्हापूरच्या सभेत मला एक जण आला, म्हणाला सूर्यापोटी मेणबत्ती. अरे बोले बोले जाऊ दे, तुझ्याकडे ठेव, माझ्याकडे नको शब्द. मला त्या भाषेत जायचं नाही आहे.